बातम्यांची पहिली पसर सुपर महाराष्ट्र न्यूज। परंडा नगर परिषद निवडणुकीचे मतदान शांततेत पार पडले। 21 डिसेंबरला निकाल लागणार असून उमेदवारांना मतदारांचा अंदाज येईना, त्यामुळे उमेदवारांचे टेन्शन वाढले आहे। इलेक्ट्रॉनिक्स कोटिंग मशीन डॉक्टर बाबासाहेब वसतिगृह परंडा करमाळा रोड येथे ठेवण्यात आले आहेत। त्याच्या सुरक्षेसाठी पोलीस तैनात असून संपूर्ण परिसर सीसीटीव्ही च्या निगराणीखाली ठेवण्यात आला। या ठिकाणी चिमणी देखील गेली तर कॅमेऱ्यात कैद होईल अशी व्यवस्था निवडणूक विभागाकडून करण्यात आली आहे। ईव्हीएम ठेवलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह सीसीटीव्ही प्रणालीला लाईव्ह फीड देत निवडणूक विभागाकडे उपलब्ध करण्यात आले आहेत। त्यामुळे स्थानिक प्रशासनाबरोबरच वरील पातळीवरील अधिकारी 24 तास परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल आढळताच तातडीने कारवाई करण्यात यावी यासाठी नियंत्रण यंत्रणा सतर्क आहेत। सुरक्षेच्या दृष्टीने एक स्वतंत्र पोलीस पथक परंडा पोलीस उमेदवारांचे प्रतिनिधीही ईव्हीएमच्या देखरेखीसाठी मतदानाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 3 डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार। परंतु महाराष्ट्र राज्यातील काही नगरपालिका काही प्रभागांमध्ये न्यायालयात तक्रारी दाखल असल्यामुळे त्याचा निकाल लागेपर्यंत निवडणूक स्थगित ठेवण्यात आल्या। त्यामुळे या प्रभागातील निवडणुका 20 डिसेंबर रोजी होणार असून आणि या निवडणुकीनंतर 21 डिसेंबर रोजी सर्वत्र निकाल लागणार आहे। या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेल्या सर्वपक्षीय उमेदवारांची धाकधूक वाढली आहे। ईव्हीएम यंत्रणा ठेवलेल्या ठिकाणी उमेदवारांचे प्रतिनिधी दिवसरात्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसमोर बसून देखरेख करत आहेत। ठाण्याचे अधिकारी कर्मचारी स्ट्रॉंग रूम परिसरात तैनात आहेत। मतमोजणी होईपर्यंत संपूर्ण परिसर सुरक्षित राहावा यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। निवडणूक विभाग व स्थानिक प्रशासनाने संयुक्तिकरित्या उभारलेली ही सुरक्षा व्यवस्था निकाल लागेपर्यंत काटेकोरपणे राहणार असून मतदान यंत्राच्या सुरक्षेबाबत कोणतीही हवाई होऊ नये याची खबरदारी निवडणूक व पोलीस प्रशासनाने घेतली।